जय सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। जय बोलो परम पूज्य चारित्र समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमणि महाराज की जय। जय बोलो परम पूज्य चक्रवेश्वर सुंदर सागर जी महाराज की जय। जय बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु वत्सल सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की जय। खाता नंबर 173 आहे आपला आता काल झालेला इंद्रियांचे अवगाहना, इंद्रियांचा आकार आणि इंद्रियांचे हे झालं आपलं काल। तर प्रत्येक इंद्रियांचा आकार सांगितला होता आपल्याला। स्पर्श आहे जा चक्षुरेंद्रियाचा आकार कसा सांगितला? चक्षुरेंद्रियाचा आकार मस्तुराप्रमाणे, घ्राणेंद्रियाचा याच्या फुलाप्रमाणे आणि कर्णेंद्रियाचा यवनाली नंतर जिव्हा खुरप्याच्या आणि स्पर्शनेंद्रिय अनेक आकाराचं। संज्ञे पंचेंद्रिय जीव श्रोत्रेंद्रियाच्या द्वारे किती लांबचं ग्रहण करू शकतो, विषय बनवू शकतो? 12 योजन। 12 योजन श्रोत्रेंद्रियाचं 12 योजन आहे। 9 योजन कोणत्या कोणत्या इंद्रियाचं सांगितलं? आणि घ्राण यांच्याद्वारे 9 योजन पर्यंत जाणू शकतो। आणि चक्षुरेंद्रियाचं विषय क्षेत्र सगळ्यांना नाही सांगायचं, रोज रोज सांगितलं। सांगा राजेश काय? 47,000 म्हणे की 47,263 7/20 एवढं धनुष्य काय एवढं योजन कसं होतं विशेष क्षेत्र सांगितलं होतं बरं नाही कसं होतं मी सांगितलं होतं। 47 काय येतं एवढं? ते मूळ कारण सांगायचं ना। अयोध्येच्या मुलावर चक्रवर्ती ज्या वेळेला सूर्य अभ्यंतर गल्लीमध्ये असतो त्याला त्यातल्या सूर्यविमानाच्या जलबिंबाचं दर्शन करतो आणि त्याची दूरी एवढी आहे 47,263। मग एवढी दूरी का आहे तर त्याचं कारण सांगितलं की एक परिधी पूर्ण करायला 60 मुहूर्त लागतात आणि त्या परिधीचं प्रमाण किती सांगितलं होतं? 3,15,089 आणि मग त्यामध्ये 9 मुहूर्त पूर्ण करायला किती वेळ लागेल त्याला? तर मग ते प्रमाण काढल्यानंतर एवढे येतात जे 3,15,000। मग ते गातेमध्ये काल गाता आपण लावायची राहिली कडबडीनं 170 गाता आहे ते 3 सट्टी विरहित लक्षम दशमूल ताडिले मूलक असं सांगितलं त्याच्यामध्ये। म्हणजे आपण जे काढलं ना क्षेत्रफळ त्याचं परिधी काढली ते सूत्राप्रमाणे त्यांनी सांगितलं की 360 न रहित 1,00,000 म्हणजे 99,640 त्याला दशाच्या म्हणजे 10च्या वर्गमूळानं गुणलं। ताडिले म्हणजे गुणलं असताना आणि दशमूल ताडिले नंतर जी राशी प्राप्त झाली तर ती त्याला काय केलं? 9 गुणिले 9 न गुणलं आणि 60 न भागलं। असं का केलं तर ते त्रैराशिक केलं की त्याचे जे हे परिधी येते परिधी काढण्याचं सूत्र पहिल्या ओळीमध्ये सांगितलं परिधीचं। आणि ती परिधी एवढ्या परिधीला पार करायला
त्याला 60 मुहूर्त लागतात, तर 9 मुहूर्तामध्ये किती पार करणार? असं त्रैराशी केल्यामुळे 9 गुणलं आणि 60 भागलं. प्रमाण राशी काय आहे तिथं त्यानं भागायला 60 मुहूर्त प्रमाण राशी. तर परत आपल्या एवढं त्याच्या चक्षुरेंद्राचा विषय सांगितला. नंतर हे आकार पण बघितला आपण. अवगाना, चक्षुरेंद्राची सगळ्यात लहान अवगाना कोणाची आहे? सगळ्यात छोटी अवगाना 5 इंद्रियापैकी चक्षुरेंद्राची अवगाना सगळ्यात छोटी आहे. त्याच्यापेक्षा कर्णेंद्रियाची मोठी. किती मोठी आहे? संख्यात पट आहे. त्याच्यापेक्षा कर्णेंद्रियापेक्षा घ्राणेंद्रियाची ती किती पट आहे? अधिक. असंख्यात्वा भाग अधिक. कर्णेंद्रियाला असंख्यातानं भागायचं आणि ते त्याच्यामध्येच मिसळायचं, त्याला काय म्हणायचं? असंख्यात्वा भाग अधिक आहे. आणि घ्राणेंद्रियापेक्षा रसनेंद्रियाची असंख्यात पट आहे. संख्यात पट आहे, संख्यात पट आहे, बरोबर. आणि आत्मप्रदेश जे इंद्रिय आत्मप्रदेश आहे ते स्थिर राहतील का बदलतात? आत्मप्रदेश स्थिर नाही राहत. आत्मप्रदेश चल आहे मानव. आत्मप्रदेश तो आहे ना, चल अचल. मधले नाभीच्या ठिकाणचे 8 प्रदेश तेवढे स्थिर आहेत, बाकी सगळे प्रदेश फिरत असतात. पण त्या वेळेला पुन्हा त्याची रचना त्या आकाराने होते. म्हणजे भावेंद्र तिथं काय आत्मरचना व्हायची म्हणजे काय आत्मप्रदेश त्या रूपाने होतात तेवढेच. ते पुद्गलच स्थिर राहणार, पुद्गलाचे परमाणु. काय झालं मग? घ्राणेंद्रियापेक्षा रसनेंद्रिय संख्यात पट आहे, असंख्यात पट आहे. श्रोत्रेंद्रियापेक्षा घ्राणेंद्रिय संख्यात पट. चक्षुरेंद्रियापेक्षा श्रोत्रेंद्रिय संख्यात पट. श्रोत्रेंद्रियापेक्षा घ्राणेंद्रिय पल्ल्याचा असंख्यात भाग अधिक, म्हणजे असंख्यात भाग अधिक. आणि घ्राणेंद्रियापेक्षा रसनेंद्रिय जे आहे ते असंख्यात पट. असंख्यात पट. ते आलं, उत्तर आलं. त्याच्यापेक्षा किती पट आहे समजा? घ्राणेंद्रियाची जी अवगान आहे त्याच्यापेक्षा रसनेंद्रियाची अवगान असंख्यात गुणी आहे. मग किती आहे ती? तर घनांगुलाचा संख्यात्व. 3ची सांगितले ना, घनांगुलाचा असंख्यात्व भाग आहे. चक्षुरेंद्रिय, श्रोत्रेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय या तिन्हीची अवगाना घनांगुलाचा असंख्यात्व भाग आहे. आणि एक रसनेंद्रियाच्या अवगाना घनांगुलाचा संख्यात्व भाग. आणि स्पर्शनेंद्रियाच्या अवगाना तर पुढच्या ह्याच्यात सांगतात गाथेमध्ये 173 गाथा. त्याचे अवगान किती वेगळं आणि त्याच्यापेक्षा किती पट असं म्हटलं. चक्षुरेंद्रियापेक्षा कर्णेंद्रिय किती पट आहे? संख्यात गुणा त्याचे अवगान आहे. दोन्ही घनांगुलाचा असंख्यात्व भागच आहे, परंतु ते छोटा आणि हा मोठा आहे. त्याच्यापेक्षा श्रोत्रेंद्रियापेक्षा घ्राणेंद्रिय पल्ल्याचा असंख्यात्व भाग अधिक आहे. आणि घ्राणेंद्रियापेक्षा रसनेंद्रिय असंख्यात पट आहे, कारण तो घनांगुलाचा संख्यात्व भाग आहे, तो घनांगुलाचा असंख्यात्व भाग. घनांगुलाचा असंख्यात्व भाग छोटा आणि घनांगुलाचा संख्यात्व भाग मोठा, कारण संख्येनं भाग दिला की मोठं उत्तर येते. आता स्पर्शनेंद्रियाच्या अवगाना किती प्रदेश आहे ते सांगते. सुहुमनी गोद अपज्ज तयस्स जादस्स तदीय समयम्नि अंगुल असंक भागम जहन्नम कस्यम मच्छे सुमनै गोद अपज्ज तयस्स जादस्स तदीय समयम्नि अंगुल असंक भागम जहन्नम कस्यम मच्छे. स्पर्शनेंद्रियाची जगन्य अवगाना आणि उत्कृष्ट अवगाना सांगतात. स्पर्शनेंद्रियाची जगन्य अवगाना किती आहे? तर सगळ्यात लहान अवगाना जी होती शरीराची, कुणाची होती सगळ्यात लहान अवगाना?
लब्ध पर्याप्तकाची. आता तुमच्या आहे परीक्षा उद्या त्यामुळे एक उत्तर आलं तुम्हाला. सगळ्या जगण्या अवघाना कोणाची? सूक्ष्म निगोद लब्ध पर्याप्तकाची सगळ्या जगण्या अवघाना. सगळ्यात उत्कृष्ट अवघाना कोणाची आहे? तर ती स्पर्शनेंद्रियाची गण्याने उत्कृष्ट अवघान आहे. जी सगळ्या शरीराची जगण्या अवघाना ती स्पर्शनेंद्रियाची जगण्या अवघाना. मग ते कोणत्या समयात असते? सूक्ष्म निगोद अपर्याप्ताच्या उत्पत्तीच्या, जादस्य म्हणजे उत्पत्तीच्या तिसऱ्या समयामध्ये काय असते? अंगुलाचा असंख्यात्वा भाग, घणांगुलाचा असंख्यात्वा भाग एवढी जगण्या अवघान आहे. कुणाची? इथं कुणाची चालली आहे? स्पर्शनेंद्रियाची. स्पर्शनेंद्रिय पूर्ण शरीरामध्ये असतं म्हणून ती स्पर्शनाची पण जी शरीराची अवघाना ती स्पर्शनेंद्रियाची अवघान आहे. आणि उत्कृष्ट स्पर्शनेंद्रियाची अवघाना कोणती आहे? महामत्स्य, मत्स्यामध्ये म्हणजे 12,50,00,000 योजन घनयोजन एवढी त्याची उत्कृष्ट अवघाना आहे. त्याची संदृष्टी जी मागं होती ती संदृष्टी घ्यायची. जे सूक्ष्म निगोद लब्ध पर्याप्तकाचे नाही, घणांगुलाला आपण पल्ल्याचा असंख्यात्वा भागानं 19 वेळा भागलं, अवलीच्या असंख्यात्वा भागानं 9 वेळा भागलं, एक अधिक अवलीच्या असंख्यात्वा भागानं 22 वेळा भागलं आणि संख्यातानं 9 वेळा भागलं. आणि गुणकार पण अवलीचा असंख्यात्वा भाग किती आहे? 22 वेळा. तर ती जी अवघान आहे ती किती आहे? घणांगुलाचा असंख्यात्वा भागाचा आहे, ती जगण्य. आणि महामत्स्याची घणांगुल आणि संख्यात किती वेळा ठेवले? ते पण 5 वेळा. सगळ्यात छोटी अवघाना त्रिंद्रिय, त्याच्यापेक्षा चतुरेंद्रिय, त्यापेक्षा द्विंद्रिय, त्याच्यापेक्षा एक इंद्रिय, त्याच्यापेक्षा महामत्स्य म्हणजे पंचेंद्रिय. म्हणून 5 वेळा तिथे संख्याचा गुणकार ठेवला. एक गुणकार वाढत गेले ना. आता पुढं अज्ञानी जीव, इंद्रिय ज्ञानी जीवांना आता वर्णन केलं आतापर्यंत. प्रत्येक प्ररूपणेमध्ये सांगितलं की सिद्धांचं वर्णन त्या ठिकाणी आहे. म्हणजे त्या मार्गणेनं सहित असणाऱ्या जीवांचं वर्णन झाल्यानंतर त्या मार्गणेनं रहित पण जीव आहेत. असं नाही की सगळे जीव मार्गणा सहितच आहेत. मार्गणा संसारी जीवांच्या मध्ये आहे आणि त्या मार्गणेनं रहित असणारे जीव कोणी सिद्ध किंवा आर्यंत पण असू शकतात. आर्यंतांच्या ठिकाणी सुद्धा काय काय मार्गणा नाहीत. 9व्या गुणस्थानापासून पण काही काही मार्गणा नाही. वेद मार्गणा आहे, कषाय मार्गणा आहे, 10व्यापर्यंत आहे, वेद 9व्यापर्यंत आहे. तर त्याच्यानंतर मग जीव आहेत की नाही त्यांना रहित आहेत. मग त्या जीवांचं आपल्याला ओळख करून देण्यासाठी त्यांचं पण वर्णन इथं करतात मार्गणेमध्ये. अतींद्रिय ज्ञानी जीवांचं वर्णन करतायत. आपल्याला काय वाटतं? इंद्रियाशिवाय ज्ञान होतच नाही, परंतु इंद्रियाशिवाय पण जाणणारे जीव आहेत. सगळे इंद्रियाने जाणतात असं नाही. इंद्रियाने जाणणं वास्तविक जीवाचा स्वभावच नाहीये, परंतु नाविलाज. आता आपलं आवरण आहे, कुठं तर तुरुंगात ठेवल्यानंतर नाविलाज होतोय की नाही, बाहेर जाता येत नाही. मग कुठून बघायचं? खिडकीतून बघायचं. जेवढं दिसते तेवढं ठीक. नाही बाहेर जाता येत तर खिडकीतून बघण्याची तर इच्छा होते आणि मग खिडकीतून बघून सगळं बाहेरचं जाणतो. तसं आता इथं आपल्याला शरीररूपी कारागृहामध्ये अडकवले कर्माने. मग काय करायचंय? कारागृहात बसून खिडकीतनं बघा. का सगळ्याच प्रदेशातून जाण्याची शक्ती आहे, परंतु इंद्रिय दिल्यामुळं त्या इंद्रियाच्या शरीररूपी कारागृहामध्ये बद्ध झाल्यामुळं आपल्याला फक्त इंद्रियरूपी खिडकीतूनच बघावं लागतं. तर तेच इथे सांगतात की मग इंद्रियानं जाणणं हा स्वभाव नाही, ते कर्माच्या अधीन झाल्यामुळं इंद्रियांचं अवलंबन घ्यावं लागतं आपल्याला. परंतु कर्मरहित झाल्यानंतर त्या इंद्रियांची गरज नाही. नवी इंद्रिय करणच्युता अवगहा देहि गाहया अत्थे नेवय इंद्रिय सोखा अनिंद्रियानंतणान सुहा इंद्रिय करणच्युता अवगहा देहि
जे इंद्रिय रूपी करणाने सहित नाहीत, युक्त नाहीत. जे इंद्रिय हे साधन त्यांच्याजवळ नाही, भावेंद्रिय नाहीत त्यांना, आणि द्रव्येंद्रिय असले तरी ते इंद्रियाने जाणत नाही. जसं आर्यंत भगवान आहे, त्यांना सगळे कान नाक डोळे आहेत की नाही आपल्यासारखं, शरीर सगळं आपल्यासारखंच आहे, ते मनुष्यच आहे, परंतु तरी सुद्धा त्या इंद्रियांच्याद्वारे जाणण्याची प्रवृत्ती नाही, म्हणून ते इंद्रियकरणानं रहितच आहे, इंद्रिय साधनांच्याद्वारे जाणत नाही. आणि अवगाहादिही गाहया अत्ते, इंद्रियकरणाने युक्त होऊन अवग्रहादिकाच्या द्वारे पदार्थांना ग्रहण करीत नाही. आपण इंद्रियाच्या द्वारे कसं जाणतो, पहिला अवग्रह होतो, मग इहा, मग आवाय, मग धारणा, क्रमाक्रमाने पदार्थांना ग्रहण करतो. परंतु जे इंद्रियरूपी साधनाच्या द्वारे साधनानं युक्त नाहीत आणि अवग्रहादिकाच्या द्वारे पदार्थांना ग्रहण करीत नाही. नैव इंद्रिय सुख, आणि ज्ञानच ते इंद्रियाच्या द्वारे नाही असं नाही, इंद्रिय सुखानं पण रहित आहेत, म्हणजे इंद्रियांच्या द्वारे सुख पण त्यांना नाही. आता केवली भगवंतांना सुख होण्यासाठी कुठल्या इंद्रिय विषयांचं सेवन करतात ते, स्पर्शेंद्रिय, रसनेंद्रिय, कोणत्याच विषयाचं सुखाचं वेदन करत नाही, आपल्या आत्मिक सुखाचं सतत वेदन करतात. म्हणून ते त्यांचं ज्ञान पण अतींद्रिय आहे आणि त्यांचं सुख पण अतींद्रिय आहे. म्हणून इंद्रिय ज्ञानानं रहित आहेत आणि इंद्रिय सुखानं पण रहित आहेत. परंतु मग त्यांच्याजवळ ज्ञान आहे की नाही, तर सांगतात आहे. कोणतं आहे त्यांच्याजवळ ज्ञान? अनिंद्रिय अनंत ज्ञान सुहा, म्हणजे आपल्याला जी कल्पना आहे की डोळेच नसतील तर पाहणार कसे आम्ही, कानच नसतील तर कसं ऐकणार, किती चिंता. मग कान गेले तर ज्ञान जाते का, डोळे गेले तर ज्ञान बंद होते. ज्ञानाचं कार्य चालूच असते, परंतु तिथं ते साधन नसल्यामुळं आपल्याला वाटते की आपल्याला ज्ञान होणारच नाही, तर त्याच्याशिवाय सुद्धा ज्ञान होऊ शकते. मग असे कोण आहे जीव, तर ते अरिहंत आणि सिद्ध. हे कसे आहेत? इंद्रियकरणानं रहित आहेत आणि अवग्रहादिकाच्या द्वारे पदार्थांना ग्रहण करीत नाही आणि इंद्रिय सुखवाले पण नाही. तर अतींद्रिय, इंद्रिय रहित, अनंत ज्ञान आणि सुखानं संपन्न आहेत. म्हणजे उलट आपली तर सुखासाठी पराधीनता आहे, त्यांना तर सुखासाठी काहीच करायची गरज नाही, स्वाधीन. म्हणजे इंद्रियांचं अवलंबन नाही, विषयाचं अवलंबन नाही, कशाचंच नाही. आम्हाला सुख पाहिजे म्हटलं तर काय पाहिजे, रसनेंद्रियाच्या द्वारे आम्ही पाणी पिलो किंवा काहीतरी रसाचं सेवन केलं किंवा खूप तहान लागली होती, खूप दुःखी होतो, मग ते सेवन केले की आपल्याला काय होतंय, सुख आहे असं वाटतं. मग ते सुख निराकुल की ज्याने इंद्रिय आणि विषयाचं अवलंबन न घेता ज्यांना अनंत सुख प्राप्त होते, तर ते सुख वास्तविक आहे, तर तेच वास्तविक स्वाधीन सुख आहे. आणि असं सुख ज्यांना आहे ते अतींद्रिय अनंत ज्ञान सुखवाले आहेत. अतींद्रिय हे सगळं अवलंबन सोडलं तर उलट चांगलं मिळणार आपल्याला, आणि सगळ्याचं अवलंबन घ्यायला लागलं तर काही सुख मिळणार नाही. अतींद्रिय अनंत ज्ञानाने सुखवाले असे ते जीव आहेत. आता पुढं हे अतींद्रिय ज्ञानाचं स्वरूप सांगून आता इंद्रिय मार्गणेमध्ये संख्या सांगतात. उन्मिलन म्हणजे काय? उन्मिलन म्हणजे प्रगट, उन्मिलन आधी व्यापाराचे उघडणं, डोळे उघडणं. इंद्रियकरण म्हणजे इंद्रिय व्यापार म्हटलं ते, म्हणजे डोळे उघडणं, झाकणं वगैरे असं. उन्मिलनाधिक व्यापारानं जे युक्त नाही, म्हणजे डोळे असले तरी उघड झाप करत नाही. अरिहंत प्रभू सिद्धांत तर इंद्रियच नाही, अरिहंतानं द्रव्येंद्रिय आहेत, परंतु त्याचा व्यापार नाही इंद्रियांचा, म्हणजे भावेंद्रिय नाही. आणि क्षमक्षमी ज्ञान नसल्यामुळे तिथं पदार्थाला ग्रहण अवग्रहादिकाच्या द्वारे ग्रहण करीत नाही. पुढे जाऊया आता इंद्रिय मार्गण्याची भेद किती करणार? इंद्रिय मार्गण्याची भेद किती विचारलं तर काय सांगणार? 5.
हा 5 आहे. कोणते? एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय. इंद्रिय मार्गण्यासाठी सांगा ना, जाती नामकर्माचा तिथं उदय निमित्त आहे. एकेंद्रिय जाती नामकर्माचा उदय असेल तर तो जीव एकेंद्रिय होतो. द्विंद्रिय ही जाती आहेत. नामकर्मामध्ये गती जाती भेद आहे ना, दुसरा भेद जाती, आणि त्या जाती नामकर्माच्या उदयानेही इंद्रिय उत्पन्न होतात. मग एकेंद्रिय जाती नामकर्माचा उदय असेल तर एक इंद्रिय, द्विंद्रिय जाती नामकर्माचा असेल तर 2 इंद्रिय. म्हणजे हे जीवाचीच मार्गण असेल ना, सगळे जीवाचे भेद आहेत. म्हणून तर स्पर्शनेंद्र रसनेंद्रिय हा पण भेद करायचे नाही इंद्रिय मार्गण्याचे. इंद्रिय मार्गण्याचे भेद काय करणार? एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय आणि पंचेंद्रिय. हे चांगलं लक्षात ठेवा. नाही तर नेहमी आपल्याला इंद्रियाची भेद किती म्हटले की 5 सांगतात, आणि ते कोणते? स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय. तर ते घ्यायचे नाही तिथं. तिथं एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय असे भेद घ्यायचे. मग त्याची व्याख्या करताना एक स्पर्शनेंद्रिय ज्याला आहे त्याला म्हणायचं एकेंद्रिय. 2 इंद्रिय ज्याला आहेत त्याला, 2 इंद्रियाच्या द्वारे ज्ञान करणं ज्याला आहे त्याला द्विंद्रिय. 3 इंद्रियाच्या द्वारे जो ज्ञान करतो तो 3 इंद्रिय असं आहे. तर 4 इंद्रियाच्या द्वारे ज्ञान ज्याला होते तो चतुरेंद्रिय, आणि 5 इंद्रियाच्या द्वारे होते त्याला पंचेंद्रिय. आता पुढं म्हणून त्या अपेक्षेनं संख्या सांगतात. एकेंद्रिय जीव किती, द्विंद्रिय जीव किती, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय जीवांची संख्या किती आहे ते सांगतात. 175 नंबर. थावर संख पिपीलिय, भ्रमर म्हणू सादिगास भेदाजे, जुगवारम संख्येच्या, नंताणंताणे गोद भवा, फक्त एक सोडायचं आपण, साधारण वनस्पती सोडायची. बाकी पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि प्रत्येक वनस्पती हे 5 स्थावर काय? अग्नी, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि प्रत्येक वनस्पती. हे 5 जे स्थावर कायचे आपण म्हणजे तसे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि वनस्पतीचे 2 करतो. प्रत्येक वनस्पती साधारण वनस्पती. साधारण वनस्पती फक्त सोडायची, बाकीचे सगळे एकेंद्रिय जीव. आणि ते किती आहेत? असंख्यात असंख्यातच आहे. सगळ्या असंख्यात लोक म्हणा, असंख्यात असंख्यात. सामान्य संख्या सांगते, पुन्हा विशेष सांगणार पुढे. आणि द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय, असंख्यात असंख्यातच आहे. मनुष्य, आणि देव, सगळी ही संख्या किती आहे? असंख्यात असंख्यातच आहे. तीन तिर्यंच. द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय पण तिर्यंचच, आणि पंचेंद्रियामधले तिर्यंच जे आहेत ते सुद्धा असंख्यात असंख्यात. जे सांगितलं ना आपल्याला, जगत प्रतर भागिले 300 योजनाचा वर्ग, किंवा जी काही संख्या सांगितली, जगत प्रतर भागिले पन्नाटी प्रतरांगुल, हे आपलं प्रतरांगुलाचा असंख्यात्वा भाग, संख्यात्वा भाग, जी काही संख्या ती सगळी कशी आहे? असंख्यात असंख्यात मध्ये येते. आता तुम्हाला जर ते संख्येचे भेद माहित नाही म्हणतात ते लक्षात येत नाही. असंख्यात 3 प्रकारचे आहेत: प्रयुक्ता संख्यात, युक्ता संख्यात आणि असंख्यात असंख्यात. सगळ्यात मोठे जे असंख्यात संख्या आहे त्यातली मध्यम संख्या एक येते.
आणि फक्त जे निगोदी आहेत, निगोदामध्ये उत्पन्न होणारे तेच तेवढे काय आहेत, अनंत आहेत. निगोदी जीव अनंत साधारण वनस्पती म्हणा, निगोदी जीव म्हणा, दोन्ही चालतेच. ते सोडले की बाकी सगळे जगातले जीव असंख्यातच आहेत आणि फक्त निगोदी जीव तेवढेच अनंत आहेत आणि सिद्ध जीव अनंत आहेत. आता सिद्ध जीवाचे तर संसारी जीवाच्या मध्ये काही संख्या सांगत नाहीत ना, त्यामुळे ते सोडून बाकी सगळे काय हा ते सगळं जगश्रेणी भागिले आपण केलं होतं ना, अपर्याप्त मनुष्यांची संख्या सांगितली. तर मनुष्यामध्ये अपर्याप्त धरून नुसतं पर्याप्त मनुष्य संख्यात आहे, परंतु अपर्याप्त मनुष्यांच्या संख्येनं सहित ते किती आहेत. हा जगश्रेणी भागिले सूच्यंगुलाचं पहिलं आणि तिसरं वर्गमुळानं भागलं त्याला, तर ते असंख्यात संख्यात मध्यमच असंख्यात संख्या येते. पल्लोपम वगैरे सगळी संख्या असंख्यात संख्यात मध्ये, पण पल्लोपमाचे असंख्यात भाग प्रमाण समय दृष्टीने ते असंख्यात संख्यातच आहे. हा सगळे आर्थिक उपमान असंख्यात संख्यात मध्ये येते. हा पंचेंद्रिय तिर्यांची ते म्हणजे हा मनुष्य देव नारकी सगळे असंख्यात संख्यातच आहे. मनुष्य आधी म्हटले देवी जाते नारकी मनुष्य आणि देव सगळं तिन्ही पण असंख्यात संख्यातच आहेत. आणि साधारण वनस्पती म्हणा किंवा निगोदी जीव म्हणा ते अनंत अनंत आहे. हे गाते सांगितलं. आता विशेष संख्या ही सामान्य संख्या सांगितली, सामान्यपणे त्यांची संख्या सांगितली. आता प्रत्येकाची विशेष संख्या सांगतात. 176 गाथा. तसही नो संसारी एयखा ताण संखगा भागा पुण्णाणं परिमाणं संख्येच्यदिमं अपुण्णाणं तसही नो संसारी, त्रस जीवों से रहित संसारी जीव कोण है? एयखा. त्याने एकटेच हिंदी येतात. आता ते हिंदीत बोले की सगळ्यांना हे होते डिस्टर्ब म्हणून. आपको समझ में आता है क्या मराठी? थोड़ा थोड़ा नहीं, सब मराठी में सुनते हैं इसलिए मराठी बोल रहे हैं. हाँ सगळ्यांना हिंदी येते, काय अडचण नाही. ते कसं सगळं मराठीतच चालू आहे आणि परत ते होतं. हां ठीक आहे. तर त्रसरहित संसारी जीव एकेंद्रियांची संख्या काय करणार? एकेंद्रिय जीव. आता हे सामान्य संख्या लक्षात ठेवायची. आता विशेष सांगतात परत त्याच्यामध्ये. सामान्य असंख्यात संख्या सांगितली संख्या, परंतु किती आहे ते सांगतात. सगळे संसारी जीव त्यातून त्रसजीव वजा करायचे. त्रसजीवों को कम करना संसारी जीवों में से. तो कौन सी संख्या आएगी? एकेंद्रिय जीवों की संख्या. त्रस म्हणजे कोण? द्विंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत. ती सगळ्या संसारी जीवातून आपण वजा केली तर राहिलेली संख्या कुणाची झाली? एकेंद्रिय जीवांची झाली ना. तर ते सांगतात. त्रस राशि को कम करना. एकेंद्रियामध्ये निगोदी जीव असल्यामुळं अनंत जी संसार राशी आहे ती सगळी कुणाची असणार? एकेंद्रिय जीवांची संख्या असणार ना.
कारण निगोती एकेंद्रियामध्येच आहेत, मग एकेंद्रियांची संख्या सगळ्यात जास्त असते. पण संसारी जीव किती आहेत? 16. सगळे अनंत अनंत आहेत. सगळे मिळून अनंत अनंत राशी म्हणाला. तर हे संदृष्टी किती घेतलेले? 13. 16 सगळ्या जीवांची संख्या 16. सिद्ध 3 आणि संसारी 13. असं लक्षात आहे. सर्व जीवराशी संसारी मुक्त मिळून ही मुक्त राशी 3 आणि ही संसार राशी. तरी सर्व जीवराशी म्हटलं तर 16 संदृष्टी लेना और केवल मुक्त जीव की राशि कहेंगे तो 3. आणि संसाराची राशी म्हटली तर 13. संदृष्टी आहे ती 13 म्हणजे संख्या घ्यायची नाही. 13 ही त्यांची संदृष्टी म्हणजे अनंत अनंत राशी समजायचं 13 म्हणजे. आणि त्याच्यामध्ये त्रस राशी किती आहे? फक्त असंख्यात आहे. ती खूप छोटी संख्या आहे. म्हणून त्याच्यामधून काय केलं? तेवढे न्यून करायचे म्हणजे कमी करायचं. तर त्याला फक्त एक डॅश मारायची. अधिक म्हटले की वर डॅश आणि कमी म्हटले की पुढे डॅश मारायची. कमीची संदृष्टी इथं पुढं आणि अधिकची दृष्टी वर अशी देते. तर काही कमी संसार राशी ही कोणाची संख्या सांगितलं बरोबर? एकेंद्रिय जीव. एवढे सगळे मिळून एकेंद्रिय जीव. 5 पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पती. परंतु त्यामध्ये सगळ्यात ही अनंत अनंत राशी वनस्पतीचीच आहे. संख्या निगोदी जीवांची संख्या आहे. आता त्याच्यामध्ये 2 प्रकार करायचे एकेंद्रियामध्ये, पर्याप्त आणि अपर्याप्त. पर्याप्त नामकरणाचं ज्याला उदय ते पर्याप्त जीव आणि अपर्याप्त नामकरणाचं उदय ते अपर्याप्त जीव. सांगितले ही सगळी संपूर्ण एकेंद्रिय राशी आहे. ह्याचा संख्यात बहुभाग पर्याप्त जीवांची संख्या आहे आणि संख्यात्वा एक भाग अपर्याप्त जीवांची संख्या आहे. म्हणजे अपर्याप्त जीव कमी आहेत कोणामध्ये? एकेंद्रियामध्ये फक्त. बाकी सगळीकडे अपर्याप्त जीव जास्त असतात आणि पर्याप्त जीव कमी असतात. परंतु एकेंद्रियामध्ये पण तिथं सूक्ष्मामध्ये आहे त्या, परंतु आता तिथं सामान्य घ्यायला लागले ना, त्यापेक्षा तिथं पण तसंच येणार. संख्यात बहुभाग म्हणजे कसा काढायचा संख्यात बहुभाग? आता पूर्ण संख्या असली त्याला संख्याचा भाग द्यायचा. जसं सांगितलं ना, कितवावा भाग मिसळायचा असेल तर भागाकारामध्ये 1 अधिक करून गुणायचं. किती राशी त्याच्यामध्ये मिसळते, आपोआप मिसळते. आता कसं आपल्याला बहुभाग काढायचा असेल तर काय काढायचं? तर संख्यात बहुभाग आहे, मग संख्याताचा भाग द्यायचा. आता याला आपण संख्याताचा भाग दिला. संख्याताची संदृष्टी तर 5 मानलेली. कधी कधी ती संदृष्टी घेतात आणि कधी कधी संख्या मानतात तिथं. तर 5 ही संदृष्टी घेतलेली आहे. मग 5 न भागलं तर हा संख्यात्वा भाग झाला. ह्या राशीला आपण काय केलं? 5 ने भागलं. याला काय म्हणणार आपण? संख्यात्वा भाग. तर संख्यात बहुभाग काढायचा असेल तर काय करायचं? त्याच्यातून 1 कमी करून गुणायचं. ज्या संख्येनं भागलं ना त्यात 1 संख्या कमी करायची आणि त्याला गुणायचं. आपण ते मिसळायचं असेल तर काय करतो? 1 अधिक करून गुणतो आणि इथं कमी करायचा आहे ना तो 1 भाग बहुभाग काढण्यासाठी, म्हणून 1 कमी करून गुणायचं. म्हणजे 4 न गुणला आपण तर हा काय झाला? संख्यात बहुभाग म्हणायचा. काय म्हणायचं? संख्यात बहुभाग. जसं उदाहरणार्थ आपण मागं पण बघितलं होतं, 100 आहे त्याचा 1 भागाने बहुभाग करायचा. तर 5 संख्या म्हणले आपण, 5 म्हणले ना, 5 ला भाग आणि 4 ने म्हणलं तर काय होणार? 5 ने भागल्यावर 20 1 भाग आला आणि 4 ने गुणल्यावर 80 बहुभाग आला. 100तला 80 हा संख्यात बहुभाग झाला आणि 20 हा संख्यात 1 भाग झाला. तसं इथं ही जी राशी आहे अनंत राशी त्याला संख्यातानं भाग दिला आपण आणि त्याला 1 कमी, ज्या संख्यातानं भागला असेल त्यामध्ये 1 कमी करून त्याला गुणायचं. म्हणजे हा संख्यात बहुभाग झाला. पर्याप्त राशी किती आहे? संख्यात बहुभाग.
आणि अपर्याप्त राशी संख्यात एक भाग आहे. ते कसं आहे ना, 13 काही कमी आणि 5 हा संख्यात एक भाग आहे. तसं 80 आणि 20 तसे हे संख्यात बहुभाग पर्याप्त राशी आणि एक भाग अपर्याप्त राशी आहे. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं एक केंद्रामध्ये पर्याप्त जीव जास्त आणि अपर्याप्त जीव कमी आहे. गाता बघा, तसे ही नो संसारी एकत्र सर ही संसारी राशी एक केंद्रीय राशी आहे आणि ताण संख्या भागा उनमें से संख्यात बहुभाग संख्यात हे बहुवचन दिलेले संख्या भागावरून लावायचं काय संख्यात बहुभाग पुण्णानम परिमाणम पर्याप्त जीवों का प्रमाण है और संख्येचदिमम अपुण्णानम संख्यात्वा भाग अपर्याप्त जीवों का प्रमाण है. अपर्याप्त जीव कोणाला म्हणायचं? त्यांची पर्याप्ती पूर्ण होतच नाही. श्वासाच्या 8व्या भागामध्ये जन्म मरण होतं ते अपर्याप्त जीव आहे. आता पुढं आता ह्याच्यामध्ये एक केंद्रांचे अवांतर भेद त्याची संख्या सांगतात. बादल सूक्ष्म पर्याप्त अपर्याप्त एक केंद्रामध्ये भेद आहेत ना ते सांगतात. तिथं पृथ्वी पाणी अग्नी वेगळं काढणार नाही कारण ते काय मार्गणीमध्ये येणार. काय मार्गाचे भेद करताना पृथ्वी काय एक जल काय एक अग्नी काय एक वायू काय एक असं करणार. इथं तसं भेद नाही. केंद्राचे फक्त बादल सूक्ष्म पर्याप्त अपर्याप्त असे भेद करून संख्या सांगतात. बादर सुमातेसिम पुन्हा पुण्येति छव्विहाणंपि तत्काय मग्गणाय भणिस्समाण कमोनिया आता 6 राशी दोनच सांगितले होते पहिला पर्याप्त अपर्याप्त. आता हे केंद्राच्या किती राशी होतात? 6 राशी. तर पहिला एक केंद्राचे 2 भेद कोणते? बादर आणि सूक्ष्म. त्या बादल सूक्ष्मामध्ये पुन्हा पर्याप्त आणि अपर्याप्त प्रत्येकाचे करणार भेद आपण. तर 6 संख्या होणार. बादर आणि सूक्ष्म असे 2 भेद करायचे पहिल्यांदा. त्या बादरामध्ये पुन्हा पर्याप्त अपर्याप्त म्हणजे 2 झाले आणि सूक्ष्मामध्ये पुन्हा पर्याप्त अपर्याप्त असे 6 झाले. 6 राशी काढणार आपण. पहिल्यांदा बादर किती सूक्ष्म किती असे 2 काढणार. बादरामध्ये पुन्हा पर्याप्त अपर्याप्त म्हणजे 30 आणि 34 संख्या झाली आणि सूक्ष्मामध्ये पुन्हा पर्याप्त अपर्याप्त. तुम्हाला लिहिल्यामुळे लक्षात येईल. बादर आणि सूक्ष्म बादर एकेंद्रीय आणि सूक्ष्म एकेंद्रीय असे 2 भेद पहिल्यांदा. मग ते बादर जीव किती आहेत? तर काय मग्गणाय भणिस्समाण कमोनेय काय मार्गणीमध्ये त्याचा क्रम सांगितलेला आहे त्याप्रमाणे जाणावे. 6 राशींचा क्रम काय मार्गणीमध्ये सांगितलेला आहे तसाच इथं जाणण्यायोग्य आहे. आता तो याने टीकेमध्ये दिलेला आचार्याने. एकेंद्राचे सामान्य राशीचे असंख्यात लोकांना भागून एक भाग जो येतो तो बादर एकेंद्रीय राशी आणि बहुभाग सूक्ष्म एकेंद्रीय राशी. जे आता ह्याच्यामध्ये बादर जे आहे ते संपूर्ण जे एकेंद्रीय राशी आहे एकेंद्रीय राशी
त्याला असंख्याक लोकांना भाग द्यायचा. ती बादर राशी आहे. आणि बहुभाग जी आहे ती सूक्ष्म राशी आहे. आता जी सांगितलं होतं तसं आता एकेंद्रीय राशी किती आहे? 13 आणि काही कमी. आणि त्याला असंख्याक लोकांचं चिन्ह 9 मानलं, संदृष्टी त्याची. तर 9 न भागलं म्हणजे असंख्याक लोकांना भागलं म्हणायचं, 9 नाही. कशाने भागलं? असंख्याक लोकांना. ही अनंत अनंत संख्या आहे आणि ही असंख्याक लोक संख्या आहे, त्याचे ते संदृष्टी असावे चिन्ह आहेत ते. तर हे एक भाग पण झाले बादर जीव आणि बहुभाग जीव सूक्ष्म आहे. सूक्ष्म जीव ज्यांची संख्या जास्त आहे. तर आता ह्या ज्या असंख्याक लोकांना भागलं त्यामध्ये एक कमी करून गुणायचं त्याला. 9 मधनं 1 कमी केला, 8 केला. ही बहुभाग राशी काय झाली? सूक्ष्म. जसं अंक संदृष्टीला पण आपण घेऊया, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. सगळी एकेंद्रीय राशींची संख्या आपण 2500 मांडली. किती मांडली? 2500. काही कमी ही संसार राशी म्हणजे किती आहे? 2500 आहे असं मानलं. आता त्यामध्ये असंख्याक लोकांची संख्या आपण 10 मांडली. किती मांडली? 10. तर 2500 ला आपण 10 ने भागलं, किती येणार? 250. तर 250 कोण झाले? बादर जीव झाले. आणि बहुभाग कसा काढायचा मी सांगितलं का? आणि भागले तर 1 कमी म्हणजे कितीने गुणायचं? 9 न. म्हणजे 250 ला 9 न गुणा. 250 ला 9 न गुणलं तर झालं ना. 250 गुणिले 9 बरोबर 2250. हे सूक्ष्म जीव झाले. हे खरं गणित हे संदृष्टीनं हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. एक भाग आणि बहुभाग. बादर जीव एक भाग आणि सूक्ष्म जीव बहुभाग. एक भाग म्हणजे कोणता घ्यायचा? असंख्यात्वा एक भाग. एक भागामध्ये सुद्धा काढण्यासाठी कुठल्या भागाला भाग दिला आपण? असंख्याक संख्येनं भाग दिला तर त्याला म्हणायचं असंख्यात्वा एक भाग आणि असंख्याक बहुभाग. संख्या संख्येनं भाग दिला तर संख्यात्वा एक भाग आणि बहुभाग. 2 राशी आल्या लक्षात? बादर जीव आणि सूक्ष्म जीव. एकेंद्रामध्ये बादर जीव कमी आहेत, एक असंख्यात्वा एक भाग आहे आणि सूक्ष्मजीव असंख्याक बहुभाग आहे. सूक्ष्मजीव पूर्ण लोकांमध्ये गचपच भरलेले आहेत. असंख्याक लोक प्रमाण सगळे सूक्ष्मजीवांची संख्या आहे केंद्रामध्ये. आता त्यामध्ये पुन्हा बादरामध्ये 2 भेद करायचे, पर्याप्त आणि अपर्याप्त. बादर जीव नाही बाहेर पण असू शकतात की लोकांमध्ये, परंतु ते आधाराला राहतात. बादर कुणाला म्हणायचं? की जे आधाराला राहतात ते बादर आणि जे निरंतर राहतात ते बिना आधार राहतात ते सूक्ष्म. मग लोकांमध्ये सगळीकडे आता इथं सुद्धा पृथ्वी काय, जल काय, अग्नी काय, वायू काय, काही वनस्पती काही जीव आहेत दिसतात की आपल्याला सूक्ष्म. पाणी म्हणलं आपल्याला तिथं काही गार लागते का? त्याचं नाही, ते आपल्याला जाणीवतच येत नाही, सूक्ष्मजीव. परंतु जे बादर असतात ते वाटवलयाच्या आधारानं किंवा पृथ्वीच्या आधारानं, विमानांच्या आधारानं, पर्वताच्या आधारानं अशा आधारानं राहतात आणि सूक्ष्मजीव मात्र निराधार सगळीकडे असतात. म्हणून सूक्ष्मजीवांची संख्या जास्त. आणि लोकाकाशाचा असा एक प्रदेश नाही की ज्या ठिकाणी 5ही प्रकारचे सूक्ष्मजीव नाहीत. प्रत्येक आकाशाच्या प्रदेशावर 5ही प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत: पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पती. आता ह्या बादर जीवांच्या मध्ये 2 भेद केले, पर्याप्त आणि आता त्यापैकी पर्याप्त जीव आपण सामान्य केंद्रामध्ये बघितलं होतं की जास्त आहे, परंतु बादरामध्ये पर्याप्त जीव कमी आहे आणि अपर्याप्त जीव जास्त. जे पर्याप्त जीव एक भाग, असंख्यात्वा एक भाग. जे बादर जीवांचं जे प्रमाण आता समजा 250 आहे आपण मांडलेलं, त्या
त्याला पुन्हा इथं काय घेणार असंख्यात्वा एक भाग असं लिहिणार. इथं पण लिहायचं असंख्यात बहुभाग घेईल. असंख्यात बहुभाग. कोण आहे सूक्ष्मजीव आहे. आता पर्याप्त असंख्यात्वा एक भाग आणि अपर्याप्त जीव असंख्यात बहुभाग. तर पर्याप्त जीवांचं जे प्रमाण आपलं अंकसंतुष्टीने घेतलं होतं ते 250 घेतलं होतं आपण. 250ला परत 10 न भागा तर किती येणार 25. मग हे किती होणार 25 आणि बहुभाग राहिलेले 25ला 9 ने गुणा. बहुभाग काढण्यासाठी एक कमी 10 न मध्ये एक कमी करून गुणायचं 225 झाले. आणि ह्या संतुष्टी प्रमाण घेतलं तर काय येणार हे तर खोटं गणित आहे. 25 आणि 225 हे बादर जीवांचं प्रमाण स्थळे कमी संसार राशी असं म्हणायचं असते सगळं. काही कमी संसार राशी भागिले असंख्यात लोक ही बादर जीवांची संख्या आहे. आणि आता ह्याला दिसत नाही का तुम्हाला दिसत काही कमी केलं नाही की तसं जीवांचं प्रमाण कमी केलं. आता ह्याला पुन्हा असंख्यातानं भाग द्यायचं. म्हणजे 9 संदृष्टी आहे त्याची नाही 7 घेतली होतं. 7 संदृष्टी घेतली 7 संदृष्टी घेतली त्याची बरोबर आहे. तर त्या एक भाग हे बादर जीव आहे आणि बहुभाग म्हणजे काही येणार किती येणार तिथं गुणकार किती येणार 6 येणार. एक कमी 7 मध्ये एक कमी करून गुणायचं. ज्या संख्येला भागलेला असेल त्याच्यामध्ये एक कमी करून गुणायचं म्हणजे बहुभाग येणार. म्हणजे ह्याचे 2 भाग केले आपण एक भाग आणि बहुभाग. हा एक भाग आणि हा बहुभाग. तर एक भाग पर्याप्त जीव आहे आणि बहुभाग अपर्याप्त जीव आहे. अपर्याप्त जीवांची संख्या ह्याच्यामध्ये बादरमध्ये जास्त आहे. आता सूक्ष्मामध्ये पुन्हा 2 भेद होणार. सूक्ष्म जीवांच्या मध्ये 2 भेद होणार पर्याप्त आणि अपर्याप्त. तिथं पर्याप्त उलट होणार. पर्याप्त जीव जास्त आणि अपर्याप्त जीव कमी सूक्ष्ममध्ये. सूक्ष्म जीवांच्या मध्ये फक्त लक्षात ठेवायचं तिथं सूक्ष्म जीवांच्या मध्ये उलट आहे. बाकी सगळीकडे कुठल्या पण भेदात असू दे अपर्याप्त जास्त असतात आणि पर्याप्त कमी असतात. आणि सूक्ष्म जीवांच्या मध्ये पर्याप्त जीवांची संख्या जास्त आहे म्हणजे बहुभाग आहे आणि अपर्याप्त जीवांची संख्या एक भाग आहे. किती संख्यात वापरून तो लावायचं. संदृष्टी असंख्यात लोकांचीच आहे. हे तर हे करण्यासाठी घेतलं. ही बाजाराची संख्या काढण्यासाठी असंख्यात लोकांना भागलं. ही काही कमी संसाराशीला पण असंख्यात लोकांना भागलं तर बादर जीवांची संख्या आली. मग त्या बादर जीवांच्या संख्येलाच पुन्हा आपण काय केलं असंख्यात लोकांना भाग म्हणजे 7 न भागलं. संदृष्टी बदलतात ना तिथं ते वेगवेगळं समजण्यासाठी. हे असंख्यात लोकच आहे हे पण असंख्यात लोक आहे परंतु ते 9 आणि 7 संदृष्टी म्हणजे 2दा म्हणजे पहिल्यांदा इथं आपण ही संख्यालाच आपण भागणार ना. बाजाराचं प्रमाण काढण्यासाठी एकदा असंख्यात लोकांना भागलं मग ते संसार राशीचा असंख्यातवा भाग आला. एकंदरीत असंख्यातवा भाग ही बादर राशी आली. आता बादर जीवांच्या संख्येला पुन्हा असंख्यात लोकांना भागलं की त्यांच्यातले पर्याप्त जीव आले फक्त आणि त्याला एक कमी असंख्यातनं गुणलं की ते अपर्याप्त जीवांची संख्या आली. तर त्यामध्ये 2 भाग केले आपण ह्यामध्येच. हा जो काही कमी संसार राशीचा असंख्यात्व भाग ही बादर राशी आहे त्यामध्ये 2 भेद केले पर्याप्त आणि अपर्याप्त. जसं आता इथं 250 काढले आपण 25ला इथं 10 भागून मग त्याला पुन्हा 250ला पुन्हा 10 भागलं म्हणजे 2 भाग आले की नाही. हे कसं आलं 2500 10 गुणिले 10 एक असंख्याचे 9 पण आणि 7
हा समदृष्टी. आचार्य वेगवेगळीकडे वेगवेगळे घालतात असं. तसं असंख्यात लोकांची संदृष्टी अशी आहे. पण तो गणित ते सोपं करण्यासाठी ते हे करण्यासाठी त्याचं काहीतरी असं अंग मानतात. जिथं असेल तिथं सांगतात त्या टीकेमध्ये त्या ते असंख्यात लोक 9 आहे असं. संदृष्टी सँडविच चिकच लावायचं ते फक्त. हा पुढं बोला बाहेर तिकडे बाहेर जाऊन बोल. पुढे एवढा काय पूर्ण करायचं आपल्याला. उद्या इंद्रिय मार्गाला पूर्ण करायचे. परत आपलं धागेच बंद राहणार आहे. तर पर्याप्त आणि अपर्याप्त कशामध्ये सूक्ष्मामध्ये काय करायचं. संख्यात्वा एक भाग. पर्याप्त जीव संख्यात एक भाग आणि संख्यात बहुभाग. एक भाग नाही बहुभाग. आणि अपर्याप्त जीव संख्यात एक भाग. सूक्ष्मामध्ये सूक्ष्माला जे वाटणे आलेले ना तिथं 2250 आले. त्यातले 2 भाग करणार आपण. पर्याप्त जीवांची संख्या किती, अपर्याप्त जीवांची संख्या किती. तर 2250 ला आपण पुन्हा 10 ने भागलं नाही. 10 नाही, आता इथे संख्या आहे ना, संख्याची संख्या 5 मांडली. 5 मांडली तर 2250 भागिले 5 गुणिले 4 करणार आपण. बहुभाग काढण्यासाठी 1 कमी 5 ने भागायचं ना, गुणायचं ना. बहुभाग काढण्यासाठी ज्या संख्येने भागलेलं असतं त्यामध्ये 1 कमी करून गुणायचं. 2250 ला पण 5 ने भागला आणि 9 ने गुणलं. किती येणार. हे 2250 ला 5 ने भागल्यानंतर किती येते. 450 येतं. आणि ते 450 गुणिले 4 किती येणार. 1800 येणार ना. 1800 जून पर्याप्त झाले आणि 450 अपर्याप्त झाले. मांडलेले कल्पना. वास्तविक गणितामध्ये कसं करणार आपण. हे पुस्तक अंक संदृष्टी. काही कमी संसार राशी भागिले असंख्यात लोक गुणिले 1 कमी असंख्यात लोक ही सूक्ष्म जीवांची संख्या आहे. आता ह्याच्यातल्या संख्यात बहुभाग करायचा आपल्याला आणि संख्यात 1 भाग करायचा. तर याला संख्यात म्हणजे 5 ची संदृष्टी मांडलेली आहे. 5 ने भाग दिला आणि 1 कमी संख्यातांना गुणलं. हे काय झालं. बहुभाग झाला. आणि काही कमी संसार राशी भागिले असंख्यात लोक गुणिले 8. आता 1 भागच घ्यायचा म्हणजे 5 ने भाग दिला. हा 1 भाग काय झाला. कोणाचं प्रमाण आलं ते सूक्ष्म अपर्याप्त जीवांचं प्रमाण आलं. बरोबर आहे. मग आता ह्याच्यामध्ये अल्पबोधत्व करा. कोण कमी आणि कोण जास्त आहे. केंद्रांची 6 संख्या सांगितल्या. एक बादर सूक्ष्म बादर पर्याप्त बादर अपर्याप्त सूक्ष्म पर्याप्त सूक्ष्म अपर्याप्त. आता याच्यामध्ये हे बादर पर्याप्त किती आले. 25 आले ना. 25 आणि 200 आणि हे किती आले. 1800 आणि सूक्ष्म हे किती आले. अपर्याप्त 450. ते सगळ्यात कमी कोण आहेत. बादर एकेंद्रिय पर्याप्त जीवांची संख्या कमी सगळ्यात. त्याच्यापेक्षा बादर एकेंद्रिय अपर्याप्त जीवांची संख्या असंख्यात पट आहे. वास्तविक ह्याच्यावर ओळखायचं काय. इथं 1 चा गुणकार आहे 6 चा गुणकार म्हणजे हा असंख्यात लोकांचा गुणकार आहे. 1 कमी असंख्यात आहे ना. 7 मधून 1 कमी केलं म्हणजे 1 असंख्यातातून 1 कमी केलंय फक्त म्हणजे असंख्याताचा गुणकार. म्हणजे ह्याच्यापेक्षा ही संख्या असंख्यात पट झाली आणि ह्याच्यापेक्षा ती तिथं सूक्ष्म अपर्याप्त असंख्यात पट. त्याच्यापेक्षा
सूक्ष्म पर्याप्त सगळ्यामध्ये जास्त ते त्याच्यापेक्षा असंख्यात पट आहे. संख्यात पट, संख्यात एक भाग आणि संख्यात बहुभाग आहे ना, त्यामुळे संख्यात पट म्हणणार अशा आहे. आणि त्याच्यामध्ये जे बादर एकेंद्रिय मध्ये अजून हे दोन संख्यांचं पण घ्यायचं आहे. म्हणजे बादर पर्याप्त सगळ्यात कमी, त्याच्यापेक्षा बादर अपर्याप्त असंख्यात पट, त्याच्यापेक्षा बादर एकेंद्रिय हे अधिक 25, 225 आणि 250, त्याच्यापेक्षा ते विशेष अधिक. हे पर्याप्त जे मिसळले की ते तेवढे अधिक झाले, अपर्याप्तमध्ये पर्याप्त संख्या मिसळली की अधिक झाली. आणि त्या बादर एकेंद्रियापेक्षा सुद्धा सूक्ष्म अपर्याप्त जीवांची संख्या असंख्यात पट आहे, केवळ सूक्ष्म अपर्याप्तांची संख्या. आणि त्या सूक्ष्म अपर्याप्तापेक्षा पर्याप्ताची संख्या संख्यात पट, संख्यात गुण, आणि त्याच्यापेक्षा सूक्ष्म एकेंद्राची संख्या विशेष अधिक. ते अपर्याप्तांचं प्रमाण मिसळलं की ते अधिकचं प्रमाण येतं तिथं. अशी ह्या 6 एकेंद्र. म्हणजे लक्षात काय ठेवायचं आपण की बादर जीव सगळ्यात कमी, सूक्ष्म जीव बहुभाग, बादरामध्ये पर्याप्त जीव एक भाग, असंख्यात एक भाग, आणि असंख्यात बहुभाग अपर्याप्ताचे, आणि सूक्ष्मामध्ये पर्याप्त बहुभाग आणि अपर्याप्त एक भाग. आणि बादरा सर्व बादरापेक्षा सुद्धा एक सूक्ष्माचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे, जे असंख्यात पट आहे. अशी एकेंद्र जीवांची हे 6 राशी सांगितल्या. आता पुढं त्रस जीवांची संख्या 3 गातेच्या द्वारे आचार्य सांगतात. एक गाथा छोटी ती घेऊया आणि 2 मोठे त्या उद्या घेऊ आपण, 179 180. तिथं द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय, पंचेंद्रिय जीवांचं प्रमाण काढलं. 2 ते 2.5 पेपर आहे तुमचा, आणि 2.5 ते 3.5 तास आहे. 2 वाजता यायचं बरोबर, 2च्या अगोदर चाललं तर चालते 15 मिनिटं, 2च्या नंतर यायचं नाही 15 मिनिटं. बरोबर 2 वाजता कोण येईल त्याला पेपर मिळणार. उद्या हा जीव समासावर आहे फक्त, आणि बाहेरचे पण लोक कोण बसणार असतील तर त्यांना पण ग्रुपवर किंवा याच्यावर पाठवलं जाईल, तर त्याने पण समजून घ्या. पुढे एवढं चला. भीतीच्या पमानम संख्ये नवहित पदरंगुले नहित पदरम हीनकमं परिभागो आवलिया संक भागो दू मार्गाच्या. त्यामध्ये त्रस जीवांची संख्या सांगते, केंद्र जीवांची संख्या सांगून झाली. आता त्रस जीवांची संख्या सांगते. तर त्रस जीवांच्या संख्येमध्ये द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय अशा 4ची संख्या वेगवेगळी सांगते. तर सामान्य रूपाने जर त्रस जीवांचं प्रमाण बघितलं तर किती आहे, परवा आपण बघितलं होतं, जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाचा असंख्याक. जगत प्रतर म्हणजे कशाला म्हणायचं, जगत श्रेणीचा वर्ग, 7 राज्य गुणिले 7 राज्य, त्याला म्हणायचं जगत प्रतर. भागिले प्रतरांगुल, अंगुलाचा वर्ग त्याला म्हणायचं प्रतरांगुल, आणि त्याचा असंख्यात्व भाग. प्रतरांगुलाच्या असंख्याताव्या भागानं जगत प्रतराला भागायचं. म्हणजे कोणाची संख्या येते, हे द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय 5 संख्येचं सामान्य संख्या हीच आहे.
पदरम असंख्येन अवहित पदरंगुलेन हितपदरम, असंख्यातानं भाजित कोण प्रतरांगुल, आणि ह्यानं भाजित जगतप्रतर. प्रतर म्हटलं की जगतप्रतर घ्यायचं आहे. परंतु ह्याच्यामध्ये ही न कम, ही संख्या सगळ्यांची आहे, परंतु ह्या संख्येचे सुद्धा अनेक प्रकार होणार. त्यातले सगळ्यात जास्त द्विंद्रिय असतात, त्याच्यापेक्षा थोडे कमी त्रिंद्रिय, त्रिंद्रियपेक्षा कमी चतुरेंद्रिय, आणि चतुरेंद्रियपेक्षा कमी पंचेंद्रिय. ही न कम क्रमाने ही नाही. द्विंद्रियपेक्षा त्रिंद्रिय कमी, त्रिंद्रियपेक्षा चतुरेंद्रिय कमी, चतुरेंद्रियपेक्षा पंचेंद्रिय कमी. आणि आता ते कमी कमी आहे हे प्रमाण काढण्यासाठी गणित सांगितले पुढच्या 2 गाथेमध्ये. तर त्याचा भागाहार काय आहे, तर अवलीचा असंख्यात्व भाग. त्याचे हे प्रमाण काढण्यासाठी भागाहाराचं प्रमाण म्हणजे भागाकार कुठल्या संख्येनं भागून काढायचं, अवली भागिले असंख्या. संख्या समजल्याशिवाय ना हे सगळं शिकणं म्हणजे आंधळ्याला शिकल्यासारखं आहे. म्हणून पहिल्यांदाच गणित शिकायला पाहिजे की संख्या कुठली संख्या, अवली किती आहे, पल्लवगुण किती आहे, सूच्यंगुण किती आहे, हे सगळे हे सांगत असताना त्याला आनंद येतोय. आमच्या हा ती संख्या तिथं आहे, ती संख्या ह्या संख्येमध्ये आहे, असं लक्षात येतं आपल्याला. अवलीचा असंख्याचा भाग कमी आहे. आता ते सगळ्यांना अवघड वाटते ना गणित, म्हणताना पुढे चाललंय. निलंब आपल्याला गणिताला की समजत नाही, मग काय करणार, तर त्यापासून तासाला यायचं बंद करणार. परीक्षा काय नाही, परीक्षेमध्ये गणित असत नाही. परीक्षा फक्त तुम्हाला टिक मार्क करायचे, एवढी सोपी परीक्षा आहे. पुढे आता हे 3 क्रम करण्यासाठी त्याचं गणित आहे, पुढं सांगते 2 गाथेमध्ये. बहुभाग करायचा, समान भाग करायचे, आणि एक भागाचं पुन्हा बहुभाग द्यायचं, आणि ते जोडायचं दोन्ही. ते कसं द्विंद्रिय किती आहे, त्रिंद्रिय, चतुर्द्रिय, पंचेंद्रियचे वेगवेगळं संख्या काढलेली आहे. त्याचं आपण उद्या बघू. अंकसंदृष्टी अर्थसंदृष्टी दोन्ही आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा पर्याप्त आणि अपर्याप्त, आपण गती मार्गाने ते सोडली होती ना संदृष्टी, पर्याप्त आणि अपर्याप्ताची संदृष्टी, आणि त्याच्यातून ते वजा करायचं सामान्यातून ती इथं येणार असतात. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे, हा मी ज्ञान व आनंद स्वभावी आहे. जाना हा मी एकटाच आहे, आम्ही इंद्रिय मार्गाने रहित अतींद्रिय स्वरूपी आहे. अतींद्रिय ज्ञान स्वरूप, अतींद्रिय सुख स्वरूप, निर्मम स्वरूप, शुद्ध एको ध्रुव